डॉक्टर राजेंद्र पाटील सर. सर्वप्रथम ही जी डॉक्युमेंटरी आहे 4 मिनिटाची ती आपण सर्वांनी पाहावी. त्यानंतर मी माझं जे विवेचन आहे ते त्यानंतर मी करतो. That child, Gopal Rao, from a simple Maratha farming family, would become Maharaj Sayajirao Gaikwad, the great ruler of Baroda. The fact that this story finds its way into a presentation by the municipal corporation to a group of international delegates shows the hold that this Maharaja still has on the psyche of this city. We have got Sayajiganj area named after Maharaja Sayajirao Gaikwad. We have got Maharaja Sayajirao University, Sayaji General Hospital, Sayaji Garden, Sayaji Sarovar, Maharaja Khanderao Market, Maharaja Pratap Singh Coronation Gymkhana. Even 100 years later, in modern democratic Baroda, people still speak of their erstwhile ruler and his enlightened rule with immense love and reverence. On the 150th year of his birth anniversary in India Matters, we look at the legacy of this Maratha king, strikingly modern, colonial and feudal all at the same time. Sankotak, Botapduk, Baroda, Barode, Baroda, Day. इनके शासकों की वंशावली कुछ इस प्रकार है. पिलाजीराव गायकवाड़ 1721 से 1732 तक इन्होंने 11 वर्ष तक शासन किया. दामाजीराव गायकवाड़ 1732 से लेकर 1768 तक इन्होंने 36 साल तक शासन किया. सयाजीराव गायकवाड़ 1768 से लेकर 1793 तक इन्होंने 25 वर्ष तक शासन किया. गोविंदराव गायकवाड़ 7 साल तक शासन किया. आनंदराव गायकवाड़ 19 साल तक शासन किया. सयाजीराव गायकवाड़ द्वितीय 28 साल तक शासन किया. गणपतराव गायकवाड़ 9 साल तक शासन किया. खंडेराव गायकवाड़ 14 साल तक शासन किया. मल्हारराव गायकवाड़ 5 साल तक शासन किया. सयाजीराव गायकवाड़ द्वितीय 64 साल तक शासन किया. प्रताप सिंह राव गायकवाड़ 9 साल तक शासन किया. तो ये थी गुजरात के सबसे बड़े रजवाड़ों में से एक वडोदरा की जानकारी. मी आज सर्वप्रथमच या तुमच्या वारणा शैक्षणिक संकुलामध्ये आलो. मी आज सगळ्या तुम्हाला एक नशीबवान विद्यार्थी आहात तुम्ही सगळेजण, कारण एवढ्या चांगल्या आणि सुंदर परिसरामध्ये तुम्हाला शिक्षण मिळत आहे. या वारणा शैक्षणिक संकुलाचे आदरणीय तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. आताच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी हजर असलेले डॉक्टर विनय कोरे सर, त्यानंतर या महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्रशासक आणि आमच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने समितीचे सदस्य आदरणीय पगार सर, महाराजा सयाजीराव गायकवाड समितीचे सचिव आदरणीय बाबा भांड सर. या पहिल्या सत्रामध्ये आपण
फक्त सयाजीराव महाराजांची ओळख करून घेणार आहोत. त्यांचा जो जीवनपट आहे, जन्म ते मृत्यू, आणि त्यातल्या थोड्याशा काही बाबी मी आपणाला या काही PPT आहेत त्या PPTच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता सगळ्यांच्या मनामध्ये पहिला प्रश्न पडला असेल की महाराजा सयाजीराव गायकवाडांचं मूळ गाव मालेगाव जवळच्या कवळाणा गाव आहे आणि हा राजा बडोद्याचा कसा काय राजा झाला. कारण सगळेजणांनी सांगितलं आतापर्यंत की हा 12 वर्षाचा मुलगा बडोद्याचा राजा झाला. तर त्याचा खूप मोठासा पाठीमागचा इतिहास आहे. तो खूप खोलात न जाता त्या ठिकाणी मी अतिशय थोड्या याच्यामध्ये सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांपासून महाराष्ट्र आणि गुजरात प्रांताचा संबंध होता. आपणाला आठवत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर 2 वेळा स्वारी केली आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचे तिसरे सेनापती खंडेराव दाभाडे यांनी अगदी नर्मदेच्या पलीकडपर्यंत, म्हणजे जो आता युनिटी ऑफ स्टॅच्यू त्याच्या पलीकडपर्यंत मोगलांना पाठीमागं रेटत नेलं होतं आणि त्या काळात ते तिकडंच राहिले. आणि हा खंडेराव दाभाडे आणि त्यांच्याबरोबर पुणे जिल्ह्यातले दावडी गावचे एक गायकवाड नावाचे इसम होते. खंडेराव दाभाडेंना पहिल्या काळामध्ये खूप लढाया केल्या, त्या ठिकाणी सगळीकडे शांतता पसरवायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पुढं वंशज न मिळाल्यामुळं सगळी जी जबाबदारी होती ही या गायकवाडांकडे आली. हे सगळं अगदी 1661 पासून सगळं घडत होतं. सर्व लढाया होत होत्या, जिथून महसूल वसूल केला जात होता तो महसूल इकडं शिवाजी महाराजांच्या राज्यात येत होता. त्यानंतरच्या काळातसुद्धा हे सगळं प्रकार चालू असतानाच गायकवाड हे खूप गायकवाड घराण्यात जे पूर्वीचे दामाजीराव गायकवाड असतील, आता आपण डॉक्युमेंटरी फिल्मच्या माध्यमातून बघितलं की वेगवेगळे जे राजे होऊन गेले सयाजीरावांच्या अगोदर, या सर्व पराक्रमी राजांनी खूप मोठा पराक्रम त्या ठिकाणी करून अगदी स्वतःची गादी त्या बडोदा शहरामध्ये निर्माण केली. परंतु एक वेळ अशी आली, खंडेराव महाराज गादीवर असताना त्यांना वारसपुत्र नव्हता. तर मग आता खंडेराव महाराज गेले आणि त्यांच्या पत्नी जमनाबाई गायकवाड आपल्या सातारा जिल्ह्यातल्या रहमतपूरच्या होत्या. पुढं राज्य चालवायचं आहे, मग काय करायचं, त्याला दत्तक पुत्र घेण्यासाठी इंग्रजांनी परवानगी दिली. आता ही परवानगी आपण बघितलेलं आहे, इंग्रजांनी खूप राज्य दत्तक वारस नसल्यामुळं नामंजूर केले, परंतु फक्त बडोद्यालाच का परवानगी दिली. तर हा करार आम्ही ज्यावेळेला शोधला त्यावेळेला 1802 सालचा करार आहे की सयाजीराव महाराज किंवा बडोदा गायकवाड जे राजे होते ते हे मांडलिक राजे नव्हते. 1802च्या करारातलं 7वं कलम असं आहे की इंग्रज आणि गायकवाड हे मित्र आहेत. हा करार ज्यावेळेला आम्ही शोधला त्यावेळेला आम्हाला प्रश्न पडला की मग महाराष्ट्रातले सगळे राजांचा असे काही करार आहेत का. तर असे काही करार कुठं सापडले नाहीत, परंतु हा करार सापडल्यामुळं आम्ही एक असा अंदाज केला की गायकवाडांना त्या ठिकाणी दत्तक पुत्र घेण्यासाठी परवानगी दिली. परवानगी दिली तर इंग्रजांनी अट अशी घातली की बडोद्यातला गायकवाडांपैकीचा कुणीही मुलगा घ्यायचा नाही. का घ्यायचा नाही, त्याच्या पाठीमागे खूप कारणं होती. तो तिथला घेतला तर दुसरे त्यांच्यातले सगळे नाराज होतील वगैरे असं. मग शोध सुरू झाला की यांचं कुठं वारस महाराष्ट्रात आहे का. तर त्यावेळेला शोध लागला की मालेगाव जवळच्या कवळाणा गावामध्ये यांची 5वी पिढी गायकवाडांची आहे. इंग्रज खूप हुशार आणि अभ्यासू, त्यांनी सगळी वंशावळ तपासली. नाशिकला जाऊन सगळी वंशावळ तपासल्यानंतर तिथली 4-5 मुलं उचलून त्या ठिकाणी बडोद्यामध्ये घेऊन गेले. त्यावेळेला काशीराव गायकवाड नावाच्या कवळाणा गावातल्या व्यक्तीला घेऊन आणि चार मुलांना घेऊन इंग्रज बडोद्याला आले. आणि बडोद्याला आल्यानंतर हा जो छोटा फोटो दिसतोय आपल्याला, तर त्या फोटोतला हा जो गोपाळ नावाचा मुलगा आहे त्याचा जन्म 18 मार्च 1863 रोजी नाशिक या जिल्ह्यामध्ये झाल्यानंतर हा मुलगा 12 वर्षापर्यंत कवळाण्यामध्येच होता. पण ज्या वेळेला त्याला बडोद्याला घेऊन गेलं, हा अतिशय चाणाक्ष हुशार असा मुलगा होता. ज्या वेळेला बडोद्याला गेलं त्यावेळेला जमनाबाईंनी लगेच म्हटलं नाहीत हां याला दत्तक घेऊन टाका. जमनाबाई ह्या खूप हुशार, त्या काळातले धर्मग्रंथ किंवा इतर
ज्या समकालीन काय चाललेलं आहे याचा अभ्यास असणारे हे व्यक्तिमत्व होतं. त्यांनी 4-8 दिवस जाऊ दिले त्या मुलांना सोबत जेवायला बोलवणं, खायला सोबत घेणं, खेळायला सोबत घेणं. तर ह्या सगळं त्यांचं निरीक्षण चालू होतं की ह्या 4 मुलातला कुठला मुलगा घ्यायचा. तर ज्यावेळेला महाराणी जेवायला बसायच्या त्यावेळेला इतर सगळे खेडेगावातून मुलं ज्यांना शाळेचा काही गंध नाही वगैरे, तर ती मुलं कशीही जेवायची, कुठलाही पदार्थ पहिल्यांदा सुरू करायची. पण हा फक्त गोपाळ असा होता, तो महाराणींचं निरीक्षण करायचा. महाराणी कसं जेवण करतायत त्यानुसार तो जेवण करायचा. पुढं ज्यावेळेला महाराणींनी सर्व ह्या 3-4 प्रश्न विचारला की बाळांनो, तुम्हाला त्या कवळाना गावातून इकडं बडोद्याला कशासाठी आणले, कशासाठी आणले म्हटल्यानंतर कुणालाही उत्तर देता आलेलं नाही. फक्त हा एकमेव गोपाळ असा होता, त्यानं सगळ्या तिथल्या चर्चा ऐकलेल्या होत्या आणि तो म्हटला की मी या ठिकाणी बडोद्याचा राजा होण्यासाठी आलेलो आहे. तर अशा प्रकारचा हा हुशार आणि चाणाक्ष मुलगा त्या ठिकाणी महाराणीने त्याला लगेच दत्तक म्हणून घेतलेला आहे. हा जगातला मला वाटतं पहिला इंटरव्ह्यू असेल की त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या राजगादीवरती या राजाची निवड झालेली आहे. इंग्रजांनी पुढं ठरवलेलं आहे की फक्त राजगादीवरती त्याला घ्यायचं आणि लगेच राज्यकारभार ताब्यात घेऊन राज्यकारभार सुरू करायचा असं नाही. तर इंग्रजांचं धोरण होतं की हुशार, चाणाक्ष, चांगला, प्रजेचं कल्याण करणारा राजा निर्माण व्हावा म्हणून त्या ठिकाणी त्याला शिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा मराठीचं ज्ञान नाही, अक्षर ज्ञान नाही. हा मुलगा ज्याला काही लिहिता वाचता येत नाही, म्हणजे अपासून सुरुवात झाली या मुलाची. तर पहिले मराठीचे शिक्षक म्हणून केशवराव पंडित यांची या ठिकाणी निवड केलेली आहे. मराठी विषय त्यांनी शिकवायला चालू केलेला आहे. राजा म्हटल्यानंतर त्याला अंकज्ञान पाहिजे, गणित पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजेत. याच्यासाठी त्यांनी व्यंकटराव जोशी उर्फ भाऊ मास्तर यांची निवड केलेली आहे. या सगळ्या गुरुजींना सयाजीराव महाराज शेवटपर्यंत विसरले नाहीत. हे चालत असतानाच सयाजीराव महाराजांना गुजराती भाषा येणं अपेक्षित होतं. गुजराती भाषा कशासाठी यायला पाहिजे, कारण गुजरात प्रांतामध्ये राज्य आहे, तर तिथल्या प्रजेची भाषा आपल्याला यायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी रतनराम मास्तर या शिक्षकाची निवड करण्यात आली. हे सगळं शिक्षण एक 4-5 महिने किंवा 6 महिने चालू होतं. चालू असताना तिथले जे दिवाण होते, या ठिकाणी आपण डाव्या कोपऱ्यामध्ये बघतोय, टी माधवराव, अतिशय चाणाक्ष, हुशार, त्या काळातला एक चांगला प्राध्यापक, सगळ्या जनतेचं हित बघणारा असा हा टी माधवराव नावाची व्यक्ती त्यावेळेला दिवाण म्हणून होती. तर त्यांना ती योजना पसंत पडली नाही की फक्त शिक्षण द्यायचं, लाडात वाढवायचं राजाला. म्हणून त्यांनी दिवाण टी माधवरावांनी आणि तिथल्या रेसिडेंटनी गव्हर्नरकडं अर्ज केला की ही शिक्षण पद्धती काही योग्य नाही, याच्यासाठी वेगळी शिक्षण पद्धती आम्हाला पाहिजे आणि वेगळा शिक्षक पाहिजे यासाठी. म्हणून त्या ठिकाणी इंग्रजांनी इलियट नावाच्या FHS इलियट नावाच्या एका अतिशय वऱ्हाड प्रांतातल्या शिक्षण संचालकाची निवड केली. ही निवड करत असताना इंग्रजांच्या समोर एक धोरण होतं की प्रजेचं कल्याण करणारा राजा निर्माण व्हावा. हे धोरण कितपत यशस्वी झालं हे आपल्याला आज दिवसभरातल्या एका याच्यावरून आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी इकडच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपण बघतोय की हे जे इलियट सर आहेत, हे इलियट सर अतिशय निष्पक्ष, जिथं राजा आहे म्हणून ते चुकतंय म्हणून त्याला माफ करणं असा काही प्रकार केला नाही. जिथं राजाचं चुकतंय त्या ठिकाणी राजाला चूक म्हटलं, जिथं प्रोत्साहन पाहिजे त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं आणि असं हे शिक्षण त्यांचं त्या ठिकाणी चालू होतं. आता हे जे इलियट होते ते इलियट या ठिकाणी खूप हुशार आणि चांगली व्यक्ती म्हणून, सयाजीरावांच्या पुढील आयुष्यावर प्रभाव असणारी व्यक्ती म्हणून या व्यक्तीकडे आपल्याला बघता येईल. या इलियटने 1879 साली रूलर्स ऑफ बडोद्यातले जे राज्यकर्ते झाले तो ग्रंथ लिहिला. इलियट सरांनी आणि सयाजीरावांचं एवढं प्रेमसंबंध किंवा यांची जी भावनिकता जुळलेली होती की त्यांनी एकमेकांबरोबर आयुष्यभर संबंध ठेवलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला हा अभ्यासक्रम एक 5-6 वर्ष चालू होता. बघा, अक्षर ओळखीपासून ते
पुढचं सगळं शिक्षण एक 6 वर्षामध्ये 1875 ते 1880पर्यंत म्हणजे 6 वर्षामध्ये या ठिकाणी हे शिक्षण देण्यात आलं. या ठिकाणी सयाजीराव महाराजांना अक्षर ओळखीपासून ते जगातलं तत्त्वज्ञान, जगाचा इतिहास, भारताचा इतिहास, 3-4 भाषा मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत आणि इंग्रजी अशा ह्या 4-5 भाषा त्या ठिकाणी शिकाव्या लागल्या. बघा काय अवस्था होत असेल या मुलाची. परंतु सयाजीराव महाराज हे मुळातच प्रज्ञावंत, चाणक्य असे विद्यार्थी होते. प्रत्येक गोष्ट ते अगदी मनपूर्वक ग्रहण करत होते. आपल्याला पुढे जाऊन काय करायचं शिकून असा त्यांचा विचार मनात नव्हता. प्रत्येक गोष्ट ते शिकायचे प्रयत्न करायचे. तर त्यांचं हे शिक्षण झाल्यानंतर टी माधवराव आणि जमनाबाई गायकवाड यांनी असा विचार केला की आता ह्या राजाच्या ताब्यात सगळं राज्य दिलं पाहिजे. म्हणून 1881 साली त्या ठिकाणी गव्हर्नरांकडे अर्ज केला की आता राजा आमचा सक्षम झालेला आहे, याला राज्य देऊन टाका. पण त्या अगोदर हे जे टी माधवराव आहेत त्या टी माधवरावांनी विचार केला की ह्या राजाला राज्यकारभाराची ओळख करून द्यायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी राज्यकारभाराची ओळख करून देण्यासाठी काही व्याख्यानं आयोजित केली. ही व्याख्यानं 9 महिने व्याख्यानं चाललेली होती. दररोज संध्याकाळी एक व्याख्यान असायचं. व्याख्यान देणारा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ असायचा. आपण समोर यादी बघू शकतो, पाठीमागची PPT आहे ती. त्या PPTमध्ये की कुणी कुठल्या विषयावर व्याख्यानं दिली आणि याच्यासाठी अशी एक तरतूद होती की प्रत्येक व्याख्यात्यानं आपलं व्याख्यान लिहून आणायचं. फक्त येऊन बोलायचं नाही, तर ते लिहून आणायचं आणि त्याचं सादरीकरण करायचं. आणि पुढं सयाजीराव महाराजांना अशी सूचना होती त्याच्या तुम्ही नोट्स काढा म्हणून. अशा प्रकारे या ठिकाणी असा हा 9 महिन्याचा त्यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम चाललेला होता. आता मी सर्व व्याख्यानाचं तुम्हाला सांगत नाही कुणी कुठली व्याख्यानं दिली ती या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. यातलं फक्त एकाच गोष्टीचा मी उल्लेख करतो की टी माधवरावांनी राज्यकारभार कसा करावा यासंबंधीची काही व्याख्यानं दिली आणि ती सर्व व्याख्यानं आजही आपल्याला वाचायला उपलब्ध आहेत मायनर हिंट्स नावाच्या पुस्तकामध्ये. तर हे जे मायनर हिंट्स नावाचं पुस्तक ज्यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी हे जे पुस्तक वाचलं, ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना, तर त्यांना ते पुस्तक एवढं खूप आवडलं की त्या पुस्तकाचं लागोलाग त्यांनी गुजराती ट्रान्सलेशन करून घेतलं आणि गुजरातमधले जे क्लास 1 ऑफिसर आहेत, IAS आहेत, या सगळ्यांना हे पुस्तक दिलं आणि हे वाचा म्हणले. हा राज्यकारभार कसा करायचा, प्रजेचं राज्य कसं निर्माण करायचं या ठिकाणी या गुजराती पुस्तकाचा त्यांनी अनुवाद करून सर्वांना दिलेला आहे. आपण पुढच्या भागाकडे जाऊया. सयाजीरावांनी राज्य मिळाल्यानंतर सर्व व्याख्यानं संपली. सयाजीरावांना राज्यकारभार हाती आला. त्यानंतर सयाजीराव आराम केला नाही त्यांनी. सयाजीरावांनी काय केलं तर बडोदा संस्थानचा दौरा आयोजित केला. जे सर्व प्रांत होते त्या प्रत्येक प्रांताला एका वर्षातले 6 महिने त्या प्रांतातून फिरायचे. तर जेवढे प्रांत होते ते 3-4 वर्षामध्ये त्यांनी सगळं संस्थान बघून घेतलं. बघा, याच्या अगोदरचा राजा कुठलाही प्रांत फिरला नव्हता, जनतेच्या समस्या जाणून घेतल्या नव्हत्या. परंतु सयाजीरावांनी प्रथमच त्या ठिकाणी काय केलेलं आहे की सर्व प्रांत त्याच्यासाठी हुजूर सवारी असा एक शब्द त्या ठिकाणी त्यांनी वापरलेला आहे. आणि हे जे दौरा होता त्या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी काय साधलं तर कुठल्या भागामध्ये कशाची कमतरता आहे, प्रजेला नेमकं काय लागतं आहे, कुठं लोकांचं दुःख कुठं आहे हे त्या ठिकाणी त्यांनी जाणून घेतलं. आणि हे जाणून घेत असताना पुढं त्यांना जे काम करायची प्रेरणा मिळाली, कुणाला काय पाहिजे तर ते त्यातून साध्य केलं त्यांनी. हा दौरा चालू असताना राजाची सवारी त्या ठिकाणी खूप लवाजमा घेऊन सगळे जायचे. आता यातली एकच गोष्ट मी सांगतो आणि आपण पुढच्या भागाकडे वळूया. तर या ठिकाणी सयाजीराव महाराजांचा 1875ला राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांचे खूप बूट आणि चप्पल वगैरे खूप होते. याच्यासाठी 3 बैलगाड्या घेऊन जायचे ते पाठीमागे त्यांचे सेवक. हे महाराजांना माहीत नसायचं. पण एक दिवस राजाने विचारलं कशाच्या बैलगाड्या ते 3, तर म्हटले ते बूट आणि ते तुमचं दत्तक विधान झालं त्यापासूनचे आहेत. राजा म्हणला काय गरज आहे, 1875 मी थोडंच घालणार आहे ते माझ्या लहान वयात. नाही म्हटले, राजाला ज्या वेळेला एखादी इच्छा होईल की त्यावेळेचं बघायचं. आणि राजाने त्यावेळेलाच ओळखलं की हा सगळा जो कारभार चाललेला आहे तो थोडासा अंधाधुंदीचा आहे. म्हणून राजाने त्या ठिकाणी पूर्ण काटकसर केली. दुसऱ्या
सवारीपासून अगदी महाराज 5-10 व्यक्ती घेऊन सोबत सगळं राज्य फिरून बघितलं. आपण पुढच्या भागाकडे जात असताना बघूया, महाराजा जरी राज्यावरती आले तरी त्यांनी त्यांचा व्यासंग सोडला नाही. आपल्याकडं खूप मोठे रियासतकार सरदेसाई इतिहासकार होऊन गेले. हे महाराजांकडं वाचक म्हणून जवळजवळ 37 वर्ष यांनी काम केलं आणि त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते अतिशय छान प्रामाणिकपणे लिहून ठेवलेलं आहे की महाराज किती व्यासंगी होते. आता आपण वेगवेगळ्या फॅकल्टीची मुलं समोर बसलेलं आहे. आपण 8वी 9वी 10वीला असताना ए अँड द याचा वापर कुठं करायचा हे आपण शिकलेलो आहे. आपल्याला आपल्या सरांनी 1-2 तासामध्ये आपल्याला शिकवतात ते ए अँड द कुठं वापरायचं. परंतु सयाजीराव महाराजांच्या लक्षात यायचं नाही ए कुठं वापरायचं, अँड कुठं वापरायचं आणि द कुठं वापरायचं. तर सयाजीराव महाराज काय करायचे, यांना बोलवून घ्यायचे आणि मला नीट समजावून सांगा ए कुठं वापरायचं, अँड कुठं वापरायचं. याच्यासाठी सयाजीराव महाराजांनी 8 रात्री घातल्या. किती चिकाटी आहे बघा, किती व्यासंग आहे बघा. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी समजपूर्वक त्या ठिकाणी त्यांनी समजून घेतलेली आहे. सयाजीराव महाराजांचं वाचन हे अपाट होतं. या ठिकाणी पहिल्यांदा रोमनच्या साम्राज्याचा अभ्यास केला. गिबन नावाचा मोठा ग्रंथकार होता. त्याने 8 खंडामध्ये रोमचा इतिहास लिहिला होता. त्या रोमच्या इतिहासाचा त्यांनी अभ्यास केला, त्याच्यावरती नोट्स काढल्या. ते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. द प्रिन्स नावाचं पुस्तक वाचलं, कौटिल्याचं अर्थशास्त्र वाचलं. त्यानंतर पूर्वीच्या काळेला जगामध्ये जे आदर्श राजे होऊन गेले त्या राजांचा अभ्यास केला. 1-2 शतकामध्ये मार्क्स ऑरेलियस नावाचा एक राजा ग्रीस आणि इथं होऊन गेला होता. खूप तत्त्वज्ञानी, खूप मोठा राजा त्या ठिकाणी होऊन गेला होता. महाराजांनी ज्यावेळेला तिकडं प्रदेश प्रवास केला त्यावेळेला त्यांची बोधवचनं महाराजांनी पाहिली आणि ती महाराजांना खूप आवडली. महाराजांनी त्यांच्या सगळ्या लोकांना सांगितलं ही बोधवचनं लिहून घ्या. लिहून घेतली. महाराजांनी त्याचा काय आपल्या जीवनामध्ये वापर केला. पण नंतर महाराजांच्या लक्षात आलं की ही बोधवचनं मला कळून उपयोग नाही, सगळ्या जनतेला कळायला पाहिजे. म्हणून त्यांनी 1893 साली गादीवर आल्यानंतर 10-12 वर्षांनंच 1893 साली त्यांनी मार्क ऑरेलियस नावाचं जो राजा होता त्याची बोधवचनं मराठीत भाषांतरित करून घेतली. आमच्या सरांनी सांगितलं की खूप मोठा लेखक आणि पोशिंदाचा राजा होता, त्यातला हा छोटासा भाग. समाजशास्त्र असेल, नीतिशास्त्र असेल, तत्त्वज्ञान असेल, या सगळ्यांचा अभ्यास करणारा हा राजा होता. या राजाचे अनेक गुण एका व्यासंगावरती 3-3, 4-4 तास व्याख्यान होईल किंवा बोलता येईल एवढा यांचा हा व्यासंग आहे. त्यातलं इकडच्या बाजूला जी आपल्याला एक गोल दिसतोय त्याच्यामध्ये जे झिंगारा बोट आहे त्याची एक थोडी छोटीशी कथा आहे. महाराजांना परदेश प्रवास खूप करावा लागायचा. महाराजांना वाटायचं त्यांना निद्रानाश होता. तो निद्रानाश कशामुळे झाला तर त्यांच्या पहिल्या महाराणी गेल्यानंतर आणि खूप कष्ट केलं त्यांनी. राज्यकारभार हाती केल्यानंतर 18-18 तास 19-19 तास बसून ज्यांनी जी शिस्त लावली राज्याला त्याच्यामुळे त्यांना निद्रानाश झाला. तर त्याच्यासाठी त्यांना परदेश प्रवास करावा लागत होता. हा प्रदेश प्रवास करायला लागू नये, आपल्याच भारताच्या कडेनं समुद्रातनं फिरता यावं म्हणून झिंगारा नावाची बोट विकत घेतली होती त्यांनी. आणि या बोटीमध्ये महाराजांनी जवळजवळ 5000 ग्रंथ ठेवायची सोय होती. महाराज हे खूप चांगले वाचक होते, खूप चांगले लेखक होते, याचा हा उत्तम पुरावा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आता आपण पुढच्या भागाकडं व्यासंगाचा जो पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये लेखक सयाजीराव. राजा कुठं लेखक असतो का? सगळ्याला प्रश्न. हाताखाली माणसं आहेत, लिही म्हटलं तर लिहिणारे आहेत. पण हा राजा तसा नव्हता. हा राजा स्वतः सगळ्या गोष्टीची नोंद करत होता. सयाजीराव महाराजांनी, मी आत्ताच पाठीमागं सांगितलं की गिबन नावाचा जो लेखक होता त्या 8 खंडावरती सयाजीराव महाराजांनी नोट्स काढल्या होत्या आणि त्या फ्रॉम कैसर टू सुलतान वयाच्या 31व्या वर्षी सयाजीराव महाराजांनी या ठिकाणी हा ग्रंथ जवळजवळ 500 पानांचा हा ग्रंथ लिहिला. आपलं दुर्दैव असं की सयाजीराव महाराजांनी लिहिलेला एवढा सुंदर ग्रंथ आपल्या भारतामध्ये उपलब्ध नव्हता. परंतु आमच्या आदरणीय भांडसरांनी हा आम्ही अमेरिकेतून मिळवला. त्याच्या पुढचा भाग म्हणजे या ग्रंथाचं भाषांतर त्या ठिकाणी आपल्या भारतातले महाराष्ट्रातले ज्येष्ठ लेखक राजारामशास्त्री भागवतांनी केलेला होता आणि तो ग्रंथही आपल्याला मिळालेला आहे. खूप अद्भुत, खूप चांगला असा हा ग्रंथ आहे. पुढचा जो भाग आहे, महाराजांनी जशी हुजूर सवारी केली त्यावेळेला 1899 आणि 1900 साली बडोद्यामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांनी सर्व भागांचा दौरा काढला
आणि दौरा काढत असताना कुठं कुठं कुणाला काय मदत केली आणि लोकांच्या काय अडचणी आहेत याची सगळ्यांची नोंद केली. दिवसभर फिरायची आणि संध्याकाळी नोंद करायची. तर हा जो दुसरा ग्रंथ आहे, नोट्स ऑन द फॅमिन टूर बाय हिज हायनेस द महाराजा गायकवाड, हा आजही दुष्काळामध्ये उपयोगी पडणारा सर्वात महत्त्वाचा असा अगदी 150 पानांचा छोटासा ग्रंथ आहे. आपण सर्वांनी कधीतरी वेळ मिळेल त्यावेळेला हा वाचावा. त्याचा मराठी अनुवादसुद्धा उपलब्ध आहे. तत्त्वज्ञान हा महाराजांचा खूप आवडीचा विषय होता. त्यांनी गुड्स अँड बॅड्स हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथही आपण सर्वांनी पुढं वाचावा. महाराजांनी जे 4 लेख लिहिले त्या 4 लेखांपैकी आमचे मित्र पाटील सरांनी त्याच्या एकावरतीच पुस्तक काढलेलं आहे. त्यानंतर महाराजांची 2458 पत्र उपलब्ध आहेत आपल्याकडं. आपण बाहेर जर बघितलं तर त्या ठिकाणी 4 खंड आहेत पत्रांचे आणि त्यातून 2458 महाराजांनी स्वतः लिहिलेली पत्र उपलब्ध आहेत. खूप सुंदर पत्र आहेत. समोरच्या व्यक्तीला आपलंसं कसं करून घ्यावं, कसं पुढच्याबरोबर संबंध ठेवावेत. बरं, हे पत्र फक्त काही घरातल्या घरात लिहिलेले नाहीत, मुलांना, नातेवाईकांना, तर जगातले जे तत्त्वज्ञानी लोक होती त्या काळातली, जे इतिहासकार होते, जे लेखक होते, त्या सगळ्यांना लिहिलेली ही पत्र त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. महाराजांनी वेगवेगळ्या ठिकाणी 231 भाषणं केलेली उपलब्ध आहेत. त्याच्याशिवाय महाराष्ट्रामध्ये जे सत्कार झाले त्यावेळेला केलेली भाषणं वेगळी आहेत. महाराजांचा त्याच्या पुढचा सगळ्यात मोठा विक्रम असा आहे की महाराजांनी 75,000 हुजूर हुकूम काढले. हुजूर हुकूम म्हणजे कायदे. आणि ह्या कायद्यांच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं लिहून ठेवलेलं आहे की हे सर्व कायदे जे त्या काळात पुढारलेले देश होते, अमेरिका, इंग्लंड, त्या देशाच्या पुढं जाणारे कायदे होते. असे 75,000 कायदे उपलब्ध आहेत. 4 महिने झालं आम्ही या कायद्याचं प्रिंटिंग करतोय, पण आमचं काय हे प्रिंटिंग संपलेलं नाही. आणखीन जवळजवळ फक्त 20 ते 25% आमचं काम झालेलं आहे. महाराजांनी उभ्या आयुष्यात करून ठेवलेलं काम 4 महिने सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 पर्यंत कंटिन्यू मशीन सुरू आहे प्रिंट काढायची, परंतु हे कायदे काय आमचे संपन्न आहेत प्रिंट काढायचे. महाराज परदेश दौऱ्यानं गेल्यानंतर रोजनिशी न्यायचे. ह्या रोजनिशा अतिशय सुंदर आहेत. निसर्गाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. यामुळं आम्हाला असं वाटतं की हा राजा, आणि खरोखरच होता, हा राजा प्रज्ञावंत असा राजा होता, स्वतंत्र राजा होता. याबद्दलचं विवेचन याच्या अगोदरच झालेलं आहे. इंग्लंडच्या हायकोर्टानं महाराजांच्या विरोधात एक प्रकरण इंग्लंडमध्ये सुरू होतं आणि त्या प्रकरणामध्ये इंग्लंडच्या हायकोर्टानं जजमेंट दिलेलं आहे की हे सार्वभौम राजा आहे. मी माझ्या पहिल्याच भागामध्ये ते सांगितलेलं आहे की हा सार्वभौम राजा आहे. तर स्वतंत्र असा राजा होता. 1802चा हा त्यांचा करार होता. महाराजांनी पुढच्या भागामध्ये महाराजांनी जे परदेश दौरे केले, सगळं जग खूप जवळून त्या ठिकाणी महाराजांनी बघितलं. जगातले जे भाग होते, जे सुधारलेले देश होते, त्या जगामध्ये काय चाललं आहे, तर हे सयाजीराव महाराजांनी जवळून बघितलं. आणि त्याचं पहिलं कारण जरी आपल्याला वाटत असेल प्रकृती स्वास्थ्य, तरी ते प्रकृती स्वास्थ्य असं कारण काही 4-5% असेल, परंतु ज्ञानार्जन करणं, स्वतःच्यामध्ये ज्ञानाची प्रगती करणं, लोकोपयोगी गोष्टींचा अभ्यास करणं, या सगळ्या बाबी त्यांच्या या परदेश दौऱ्यामध्ये होत्या. परदेशातील अनेक बाबी त्यांनी भारतामध्ये आणल्या. म्हणजे तिकडं आहे तसं आणायचं नाही तर सुरू करायचं असं केलं नाही त्यांनी त्याला भारतीय टच दिला. त्यांनी बघितलं की इथल्या प्रजेला काय आवश्यक आहे, तर शिक्षण आवश्यक आहे. म्हणून त्यांनी सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केलं. आपल्याला त्या ठिकाणी अगोदरच्या आमच्या सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या, फिरती वाचनालय. आपण बाहेरच्या पोस्टरवरती जर नजर टाकली तर सयाजीराव महाराजांची आपल्याला चांगल्या प्रकारे ओळख होऊ शकते. फिरती वाचनालय त्या ठिकाणी सुरू केली ती. हा जगातला पहिला अनोखा प्रयोग होता. ज्या खेडेगावामध्ये वाचनालय स्थापन करण्याची सोय नाही, त्या गावामध्ये महाराज आणि त्यांची जी अधिकारी मंडळी होती ती पेट्यामध्ये 100-50 पुस्तकं टाकायची. एक माणूस ते पेटी घेऊन जायचा तिकडं आणि त्या गावातल्या लोकांचं वाचन झाल्यानंतर 4-8 दिवसानंतर ती पेटी परत आणायची. परत 8-15 दिवसानंतर दुसरी पेटी तिकडं पाठवायची. तर अशा प्रकारची फिरती वाचनालय, ज्याला सयाजी वैभव असं नाव दिलेलं होतं. पदार्थ संग्रहालय, हे पदार्थ संग्रहालय खूप सुंदर आहे. आज जरी तुम्ही बडोद्यामध्ये गेला
तर जे वस्तुसंग्रहालय आहे ते खूप चांगलं वस्तुसंग्रहालय आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. चित्रसंग्रहालय स्थापन केलं. नगररचना, आता या ठिकाणी जर काही मुलं इंजिनिअरिंगची असतील तर त्यांना माहीत आहे, विश्वेश्वरय्याचं नाव माहीत आहे सगळ्यांना. तर विश्वेश्वरय्यांना ह्या बडोद्या शहराची कशी रचना करावी याच्यासाठी बोलवून घेतलं. आपण ते गुणग्राहक राजा पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत. आणि जगातलं जे चांगलं साहित्य होतं त्या साहित्याचं महाराजांनी भाषांतर करून घेतलं पहिल्या भागात. कशासाठी भाषांतर करून घेतलं तर आपल्या साहित्यिकांना एक जाणीव व्हावी की जगामध्ये ह्या गोष्टी चाललेल्या आहेत, याच्यात तोडीचं साहित्य आपण निर्माण करायला पाहिजे. म्हणून महाराजांनी पहिल्या भागामध्ये भाषांतर शाखा काढून त्या माध्यमातून खूप ग्रंथ त्या ठिकाणी भाषांतरित केले. मी आता जे मार्क ऑरेलियसचा उल्लेख केला तोच ग्रंथ या भाषांतर शाखेतूनच भाषांतरित झालेला आहे. महाराजांनी परदेशामध्ये काही महत्त्वपूर्ण भेटी दिलेल्या होत्या. या ठिकाणी आपल्याला पुढच्या PPTतून ते दिसेल की महाराज परदेशात गेल्यानंतर काय करत होते. तर त्या काळातले समकालीन राजांचा आपण शोध घेतला तर खूप वाईट अशी आपल्याला परिस्थिती बघायला मिळेल. पण हा एकमेव राजा असा होता की परदेशात गेल्यानंतर हा ऑक्सफर्ड विद्यापीठाला भेट देत होता, हार्वर्ड विद्यापीठाला भेट देत होता. त्या काळातले जे तत्त्वज्ञानी लोक होते त्यांची भेट घेऊन चर्चा करून प्रजेची सुधारणा कशी करायची याबद्दल चर्चा करत होता. या ठिकाणी आपल्याला काही नावं दिसतील की त्या सर्व लोकांची त्यांनी भेट घेतली, त्यांच्याबरोबर चर्चा केली. जे त्या काळातले चांगले लेखक होते त्या लेखकांबरोबर चर्चा केली. ते लेखक नसले तर त्यांची जी स्मृतिस्थळं आहेत त्या स्थळांना महाराजांनी भेटी दिल्या आणि त्यातून बोध घेतला आणि त्या ठिकाणी बडोद्यामध्ये अनेक सुधारणा त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो कुणाकुणाच्या भेटी घेतल्या. आपल्याला सहज वाटू शकेल की त्या ठिकाणी हा राजा आणि इंग्लंडमध्ये गेल्यानंतर काय करत होता. तर या लोकांच्या महत्त्वपूर्ण त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत. पुढच्या भागाकडे आपण वळूया. महाराजा सयाजीराव गायकवाड गादीवरती आले त्यावेळेला सयाजीराव महाराजांचं राज्य काही लाख तोट्यात होतं, म्हणजे जवळ 20-22 लाख रुपये तोट्यात होतं. आणि ज्यावेळेला सयाजीराव महाराज 1933 साली दुसऱ्या जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेला अमेरिकेतल्या टाइम्स मॅगझिननं एक लेख लिहिला आहे. तो लेखही आम्हाला सापडला. त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की सयाजीराव महाराज हे जगातल्या 8व्या क्रमांकाचे श्रीमंत राजे होते. 1881 ते 1933 हा कालखंड बघितला तर काही कर्जात असणारा राजा 8व्या क्रमांकावरती कसा गेला याचा खूप मोठा विचार करण्यासारखा आहे. हा राजा खूप काटकसरी होता. आपल्याला वाटेल चेंगूस होता का काय राजा किंवा कंजूस होता का राजा, परंतु त्यांनी दान केलेलं आपल्याला सगळ्यांना सरांनी सांगितलेलं आहे. परंतु कुठं काटकसर केली त्यांनी. बिगर जिथं अवास्तव खर्च होत होता त्या ठिकाणी त्यांनी सगळी काटकसर केली. काही लाख रुपयांची खिचडी त्या ठिकाणी बडोद्यातून किंवा राजवाड्यातून वाटली जात होती आणि कुणीही यायचं खिचडी घ्यायची निघून जायचं. त्याच्यामध्ये अगदी राजवाड्यातले कर्मचारीसुद्धा असायचे ज्यांना राजवाड्यातून पगार मिळायचा ते सुद्धा जाऊन तिथं खिचडी घ्यायची. परंतु सयाजीराव महाराजांनी ही खिचडी बंद करून टाकली आणि फक्त ज्यांना कुणीही वारस नाही अनाथ लोकांना आणि अपंग लोकांना त्या ठिकाणी त्यांनी खिचडी सुरू केलेली आहे. जे काम होतं, जे कामासाठी पैसे दिले जायचे त्याची तपासणी केली जायची. आता बघा इथल्या बऱ्याच मुलांना शिष्यवृत्ती मिळत असेल. फक्त शिष्यवृत्ती आपल्यापर्यंत येते, आपण तिचा वापर करतो, आपलं शिक्षण पुढे घेतो. परंतु सयाजीरावांची पद्धत अशी होती मुलांना शिष्यवृत्ती द्यायची आणि त्याला मिळाली का नाही हे तपासासाठी वेगळी यंत्रणा होती. त्याच्यापर्यंत ते पोहोचत होते प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आणि त्याला खरोखर त्याचा लाभ झाला का हे त्यांच्याकडून पाहिलं जात होतं. सयाजीराव महाराज नेहमी सांगायचे कमी खर्च करा आणि अधिक काम करा. बघा एक सयाजीराव महाराजांचं पत्र उपलब्ध आहे आपल्या खंडामध्ये की एक सयाजीराव महाराजांचे सर्व राजपुत्र लंडनमध्ये शिकायला होते आणि एका महिन्यामध्ये त्या राजपुत्राने 40 पाऊंडच्या ऐवजी 45 पाऊंड खर्च केले. महाराजांनी पत्र लिहिलं की पुढच्या महिन्यामध्ये 35 पाऊंड पाठवले जातील. म्हणजे 5 पाऊंडासाठी आपल्या
मुलाला, राजपुत्राला पत्र लिहिणारा जगातला एकमेव राजा असेल, एवढी काटकसर या ठिकाणी या राजाने केलेली आहे. दुष्काळामध्ये खूप खर्च केला जायचा, याच्यासाठी महाराजांनी शिस्त लावली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराज ज्यावेळेला परदेशातून जाऊन यायचे त्यावेळेला सगळा हिशेब त्या हिशेबनुसार लिहायला लावायचे आणि तो हिशेब सगळ्यांसमोर वाचून दाखवला जायचा. थोडक्यात आता जो माहिती अधिकार आहे तो महाराजांनी त्या काळातच वापरला होता. महाराजांनी खानगी खातं जे होतं ते राजवाड्यात जो खरेदी वगैरे चालायची तर त्याच्यासाठी काटकसर समिती नेमली होती. त्या काटकसर समितीच्या माध्यमातून कमीत कमी खर्चामध्ये कसा राजवाडा चालेल हे पाहिलं जात होतं. तर असे हे खूप काटकसरी राजे असल्यामुळं ते त्या ठिकाणी जगामध्ये 8व्या क्रमांकाचे श्रीमंत राजे होऊ शकले. सयाजीराव महाराज हे गुणग्राहक राजा होते. आपण आता 4थीच्या आताचं जर पुस्तक काढलं तर सरांचा धडा आहे गुणग्राहक राजा. सयाजीराव महाराजांना त्या ठिकाणी सगळ्या गुणीजनांची ओळख होती. त्यांच्यातल्या जर अधिकाऱ्यांची नावं पाहिली तर आपल्याला त्यांच्याकडे जे धुरंधर अधिकारी होते त्या सर्व अधिकाऱ्यांची आपल्याला ओळख होते. आता याच्यामध्ये जे अर्जुन व हरी कोळी यांचे पुतळं महाराजांनी उभा केलं. आता हे कोण होते तर सयाजीराव महाराज एका शिकारीला असताना एक वाघ त्यांच्या अंगावरती आला आणि ह्या आदिवासी मुलानं त्या ठिकाणी तो वाघ मारला तर त्याचा पुतळा उभा करणारा हा राजा आज जरी आपण बडोद्यात गेलो तरी हा पुतळा आपल्याला बघायला मिळतो. अरविंद घोषांसारखा अतिशय जाज्वल्य विचारवंत क्रांतिकारक महाराजांकडे 13 वर्ष नोकरीला होता. मी अगोदर सांगितलं रियासतकार सरदेसाई महाराजांकडे वाचक म्हणून होते. R.C. दत्तसारखा खूप विद्वान आणि अभ्यासू माणूस महाराजांकडं दिवाण म्हणून होता. महाराजांनी जी वाचनालय काढली होती बडोद्यामध्ये त्या वाचनालयासाठी अमेरिकेतून बॉर्डन नावाचा एक ग्रंथालय तज्ज्ञ व्यक्ती त्या ठिकाणी ते घेऊन आले होते. तर अशी अनेक लोकांची नावं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील की जी माणसं महाराजांनी स्वतःच्या पदरी ठेवली होती. त्यामध्ये खाचेराव जाधव असतील, केशवराव देशपांडे असतील, आपल्या भागातले सांगली भागातले राजमित्र रामचंद्रराव माने पाटील आहेत ज्यांनी महाराजांकडं जवळजवळ 35-36 वर्ष नोकरी केली. अशी अनेक गुणी माणसं या ठिकाणी महाराजांकडे होती. आता महाराज मोठे का झाले तर आपल्याला पुढच्या PPTच्या माध्यमातून बघता येईल की महाराजांच्या ज्या सवयी होत्या त्यातली एखाद दुसरी सवय जरी आपल्याला लागली तर आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकतं. महाराजांना प्रत्येक क्रांतिकारी बाबीची सुरुवात महाराजांनी स्वतःपासून करत होते. नेहमी सोबत कागद आणि पेन ठेवत होते. कागद आणि पेन कशासाठी तर सुचलेला विचार लगेच लिहून काढायचा. महाराज घोड्यावरती असतील तर त्यांच्या खोगिराला कागद आणि पेन्सिल लटकवलेली असायची. महाराज झोपले असतील तर त्याच्या पलंगाला कागद आणि पेन्सिल तिथं बांधलेली असायची. तर असे हे महाराजांच्या काही खूप चांगल्या सवयी होत्या. महाराजांनी आयुष्यभर मद्याला स्पर्श केला नाही. आयुष्यभर निर्व्यसनी राहिले. त्यानंतर वाचलेल्या पुस्तकाचं टिपण काढायचं. तर तो लेखक भारतातला असेल तर त्याला प्रोत्साहन देणारी पत्र महाराजांनी लिहिलेली आहेत. ती पत्रसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. दौऱ्यावर असताना कुठेही महाराज पुस्तक सोबत घेऊन जायचे. सयाजीराव महाराजांचा संत तुकाराम नावाचा संत तुकाराम जे आहेत आपले ते अतिशय आवडते कवी होते. त्यानंतर कागदपत्रांची प्रत्यक्ष स्वतः ते पाहणी करायचे. या त्यांच्या ज्या सवयी आहेत या सवयीमुळं सयाजीराव महाराज हे जगातले 8व्या क्रमांकाचे श्रीमंत आणि खूप मोठी हस्ती होऊ शकली. आपण पुढच्या भागाकडे वळतो आहे तो म्हणजे सयाजीराव महाराजांचं दातृत्व. आता जे सर्व वक्ते याच्या अगोदर बोलून गेले त्या सर्व वक्त्यांनी महाराजांच्या दातृत्वाबद्दल सांगितलेलं आहे. जो 89 कोटीचा आकडा आहे तो अगदी प्रशासकीय अहवालातून हा घेतलेला आहे. महाराजांनी खूप लोकांना मदत केली. त्यांची नावं शोधता 1 वर्ष गेलं आम्हाला आणि खूप लोकांना शिष्यवृत्त्या दिल्या. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, विठ्ठलरामजी शिंदे आहेत. महाराज ज्यावेळेला सातारला आले 1933 साली त्यावेळेला कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलेलं भाषण हे अतिशय उद्बोधक अतिशय चांगलं आहे की महाराजांमुळं मी काय प्रेरणा घेतली आणि ह्या भागामध्ये मी जे काम करतो आहे ते सगळं काम त्या महाराजांच्या प्रेरणेनं करतो आहे असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे.
महाराज प्रवासात असतानासुद्धा लोकांना मदत करत होते. त्या ठिकाणी मार्गदर्शनपर मदत करत होते लोकांना. शेती आणि शेतकऱ्यांना मदत खूप कोटीचा हा आकडा आहे. याच्यामधली एकच बाब मी तुम्हाला सांगतो. 1933 सालापासून 1939 सालापर्यंत गुरांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोय करण्यासाठी त्या काळात महाराजांनी 93,000 रुपये खर्च केले होते. हे आकडे बघून खुद्द माझाही विश्वास बसेना. मी सरांना नेहमी तो कागद नेऊन दाखवायचा, सर हे खरं असेल का? अहो सर म्हणायचे प्रशासकीय अहवाल आहे, बरोबरच आहे ना, त्यांचाच प्रशासकीय अहवाल आहे. तर हे आकडे खूप मोठे या ठिकाणी झालेले आहे. सयाजीराव महाराजांनी खूप दातृत्व केलेलं आहे, खूप लोकांना मदत केलेली आहे. महात्मा फुलेंना, सावित्रीबाई फुलेंना, अगदी त्यांचा दत्तकपुत्र यशवंतांना सुद्धा शेवटच्या काळापर्यंत मदत केलेली आहे. हे दातृत्व देत असताना सयाजीराव महाराजांनी सर्वांना काही प्रमाणात सवलती दिल्या होत्या. काय सवलती दिल्या होत्या? एक तर बडोद्यात नोकरी करा, ही सवलत म्हणता येणार नाही. सगळ्यात शेवटची सवलत खूप महत्त्वाची आहे. बडोद्यात नोकरी करा, नसेल तर पैसे परत द्या. आणि तिसरी सवलत खूप महत्त्वाची होती की आपापल्या भागात जाऊन गोरगरिबांसाठी शाळा उभा करा. आणि ह्या शाळा उभा करत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या खूप लोकांनी आपापल्या भागामध्ये जाऊन शाळा काढल्या. आणि त्यामुळंच आपण जे महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आहे, हे केवळ सयाजीराव महाराजांमुळंच घडू शकलं. आता आपण शेवटच्या भागाकडे वळतो आहे की सयाजीराव महाराजांच्या चरित्रातून आपण काय बोध घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी एका छोट्या शाळेमध्ये नोकरी करत होतो, परंतु योगायोगानं मी सयाजीराव महाराजांचा विषय घेतला. आणि ज्यावेळेला मी सयाजीराव महाराजांची सगळी चरित्र वाचून काढली, त्यावेळेला ह्या माणसाचं अफाट काम बघून मला खूप भरभरून आलं की एक मुलगा, अक्षर ओळख नसलेला मुलगा एवढं काम कसं करू शकतो. यामुळं मी माझी PhD सुद्धा 2.25 वर्षामध्ये मला पुणे विद्यापीठानं PhD दिली. हे फक्त सयाजीराव महाराजांच्या कार्यातून थोडीशी प्रेरणा घेऊन मी करू शकलो. सयाजीराव महाराजांच्या चरित्रातून काय बोध घ्यायचा आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशावर प्रेम करा. आपल्या देशावर प्रेम करा. सयाजीराव महाराजांनी सगळ्या प्रजेवरती प्रेम केलं, म्हणूनच ते एवढे लोकप्रिय किंवा एवढं काम करू शकले. त्यांचं म्हणणं असं होतं की जगाबरोबर बदला, जगात काय चालले सध्या त्याचा सगळ्याचा आढावा घ्या. म्हणजे सयाजीराव महाराजांनी ज्यावेळेला फ्रान्स एअरलाईन्स सुरू झाली त्यावेळेला लगेच पहिल्यांदा प्रवास केला, विमानानं प्रवास केला त्यांनी. म्हणजे जगाबरोबर आपण बदला, नव्याचा आधुनिकतेचा आपण ध्यास धरा, मेहनतीची तयारी ठेवा. कुठलंही काम, कुठलंही यश हे सहजासहजी आपल्याला मिळत नाही. आणि आमच्या सरांनी सांगितलं की आपल्या समाजासाठी काम करा. जे करताय काम, सयाजीराव महाराज नेहमी म्हणायचे, जे काम करताय त्या कामामध्ये तुम्ही 1 नंबर आणण्याचा प्रयत्न करा. आणि जो व्यासंग आहे तुमचा, विद्याव्यासंग, त्या ठिकाणी अनेक पुस्तकांचं वाचन असेल, तर ह्या सगळ्याचा आपण व्यासंग ठेवा, असं सयाजीराव महाराजांनी त्या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या भाषणातून आणि पत्रातून आपल्याला सांगितलेलं आहे. तर महाराजांचा हा अल्प परिचय या ठिकाणी आपल्याला देण्याची संधी आमचे मित्र पाटील सरांमुळे मिळाली. आपण या ठिकाणी माझा यथोचित सत्कार केला. आपण सर्वांनी माझं हे जे PPTच्या माध्यमातून जे विवेचन होतं ते विवेचन शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो.